बातमी नवी मुंबईमधून आहे। एक मोठी बातमी नवी मुंबईतही महायुती तुटलेली आहे। जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भाजप आणि शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय हा दोन्ही पक्षांनी एकमताने घेतलाय। दोन्ही पक्ष सर्व 111 प्रभागातील इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप करणार आहे। त्यामुळे आता नवी मुंबईत सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, जे नको होतं तेच घडतंय आता, कारण आता नवी मुंबईमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे। नक्कीच सिद्धेश, नवी मुंबईमध्ये महायुती तुटलेली आपल्याला पाहायला भेटते। काल रात्रीपर्यंत महायुतीच्या बैठका होत होत्या, परंतु त्यावर कोणताही तोडगा निघत नव्हता। त्याचबरोबर भाजपचे प्रभारी संजीव नाईक यांनी देखील माहिती दिली होती। सकाळी 9 वाजेपर्यंत शिवसेनेकडे पाठवलेल्या प्रस्तावाचं उत्तर आलं नाही तर ही युती तुटल्यास जमा होईल। आम्ही आमचे इच्छुक 111 उमेदवार आहेत त्यांना एबी फॉर्म देणार आणि त्यानंतर जे आहे ही युती तुटल्याची घोषणा करणार। परंतु सकाळी जे आहे ते शिवसेनेकडून 111 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेला आहे आणि आता जसं बघायला गेलं तर शिवसेनेने 111 उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले आहेत। त्याच पद्धतीने भाजपने देखील 111 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे आणि आता उमेदवार जे आहेत ते निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल करताना देखील पाहायला भेटतात। कविता, कोणकोणते उमेदवार निश्चित आहेत आणि कोणकोणत्या उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते? नक्कीच भाजपमध्ये बघायला गेलं तर 111 इच्छुक उमेदवार आहे। यामध्ये अनेक नव्या व तरुण चेहऱ्यांना जी आहे ती संधी दिलेली आपल्याला पाहायला भेटते। तर भाजपमध्ये जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांना तिकीट जी आहे ती कन्फर्म करण्यात आलेली आहे। एबी फॉर्म जो आहे तो त्यांना कन्फर्म करण्यात आलेला आहे, परंतु इच्छुक नवखे जे चेहरे आहेत त्यांना देखील भाजपमधनं एबी फॉर्म जे आहे ते देण्यात आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा न सुटल्यानं नवी मुंबईतही महायुती तुटली असल्याच्या बातम्या आता येऊ लागलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। जागा वाटपाचं व्यवस्थित तिढा सुटला नसल्यानं ही युती तुटली असल्याचं बोललं जात आहे। भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालं।